तर मुंबईमध्ये आज सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार देखील समोर आला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। बरं, बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे मात्र गैरकृत्य आहे। त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचा आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही देखील केली जाईल, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं। मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे। मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडं साधारणतः 10 ते 12 सेकंड लागतो, पण 10 ते 12 सेकंडपर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो। त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही। आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू, की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना, आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ॲक्च्युली तो मतदारांची चुकी आहे आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।